संगमनेर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 6 जणांच्या टोळीला पोलिसांनी धाडसी कारवाई जेरबंद केली असून त्यांच्या ताब्यातून जवळपास $2.25 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शहर व परिसरात सुरू असलेल्या घरफोड्या आणि दरोड्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मध्यरात्रीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक पगारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सातपुते आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय खुळे हे रात्रगस्त घालत असताना कोल्हेवाडी रोड परिसरात काही संशयित इसम मोटारसायकलवरून फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. संबंधित इसम अंधाराचा फायदा घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचा संशय बळावल्यानं पोलिसांनी सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास त्या भागात सापळा रचून पाहणी सुरू केली. कोल्हेवाडी रोडवर काही जण वाहने थांबवून संशयास्पदरित्या उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांची गाडी दिसताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून सर्वांना पकडले. तपासणी दरम्यान त्यांच्या ताब्यातून दरोड्यासाठी लागणारे साहित्य, घरफोडीसाठी वापरली जाणारी शस्त्रे तसेच विना नंबरच्या दुचाकी आढळून आल्या. या कारवाईत पोलिसांनी एकूण $1,70,900 रुपयांचा ऐवज जप्त केला. जप्त साहित्यामध्ये हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल, होंडा शाईन विना नंबर, प्लेटिना विना नंबर, 4 मोबाईल फोन, लाकडी मूठ असलेली गुप्ती प्लास्टिक मूठ असलेला कोयता, मिरची पूड, इतर धारदार शस्त्रे. अटक करण्यात आलेल्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. सलीम अकबर पठाण, वय 26, रा जमजम कॉलनी. अलीम अकबर पठाण, वय 24, रा जमजम कॉलनी. वसीम मंसूर शेख, वय 38, रा मदिनानगर. निलेश बाळासाहेब शेळके, वय 40, रा रोहमवाडी, वाघापूर, तालुका संगमनेर. सलमान अकबर पठाण, वय 24, राहणार कुल्हेवाडी रोड. अनमोल कुरुमवाशी चव्हाण, वय 19, राहणार घुलेवाडी. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय खुळे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून 6 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करीत आहेत.